जालन्यात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, एक जण गंभीर जखमी. जिल्हा रुग्णालयामध्ये नातेवाईकांचा आक्रोश, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी. जालना शहरात गुरुवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेने शहर हादरले. उड्डाण पुलाजवळ झालेल्या हल्ल्यामध्ये 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली, तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. सध्या पोलिसांनी विविध पथके रवाना करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी स्टेशन रोडवर एका तरुणाची हत्या झाली होती आणि आता पुन्हा एक हत्या झाल्याने शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. जालना शहरातील उड्डाणपूल परिसरामध्ये गुरुवारी रात्री घडलेल्या हल्ल्यामध्ये अजय विक्रम आडाव, वय 25 वर्ष, राहणार नूतन वसाहत, जालना, या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निगृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये आणखी एक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश व्यक्त केला. रुग्णालय परिसरामध्ये शेकडो नागरिक आणि नातेवाईक जमा झाले आहेत. संतप्त जमावाने पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी दिली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्याशी या प्रकरणाविषयी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. बघूया ते काय म्हणाले. कदीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मयत अजय आडाव याच्यावरती अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. आता पोलीस आम्ही सर्व टीम स्पॉटवरती आहेत. आरोपीच्या शोधासाठी पण 2 ते 3 टीम आम्ही LCBच्या आणि पोलीस स्टेशनच्या रवाना केलेत. प्लस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे. जो मैताचा भाऊ आहे तो सध्या पोलीस स्टेशनला आहे आणि FIR नोंद करायचं काम चालू असून त्या FIR प्रमाणे जेवढे आरोपी असतील त्यांच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करू. काय कारण आहे सर? मैताचे काही नातेवाईक अगोदर स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गेले होते असं काही माहिती? हा प्राथमिक मी आता त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मयत आणि आरोपी यांच्यामध्ये अगोदर पण काही वाद झाले होते. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल आहे. तर त्याची आता डिटेल माहिती घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनला नेतो. सर काय कारण आहे नेमकं? दुसरा पण जखमी आहे कोणी? अजून एक जखमी असल्याची माहिती समजत आहे. अजून त्याचं नाव निष्पन्न नाही. आम्ही टीम रवाना केलं. सर कारण काय आणि आरोपी किती आहे सर? याच्यामध्ये यांचं जुनं वादाचं कारण आहे. ते स्पष्ट अजून होऊ शकलं नाही. FIR नंतर स्पष्ट होईल. आणि आरोपींची संख्यासुद्धा आता एक असे समजते. अजून किती आहे ते FIR घेतल्यानंतर निष्पन्न होईल. यात शस्त्रांचा वगैरे वापर आहे? हा, त्याच्यावरती जे हल्ला केला आहे तो धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला आहे. एक घटनास्थळी सुद्धा आम्ही टीम पाठवल्या. तिथे एक शस्त्र आम्हाला मिळून आलं आहे. त्याबाबत सुद्धा आम्ही तपास करतो. थँक्यू.